हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. इंडिया जिंकली आहे. इतकं भारी वाटतं ना इंडिया जिंकले तर. मस्त वाटतं आहे. कोण कोण पार्टी करणार आहे इंडिया जिंकल्यामुळे नक्की सांगा. आणि या सगळे डाळबट्टी बनवले माझ्या मुलीने. ही डाळ बट्टी खानदेशी आहे, धुळे साईडचं आहे. प्युअर हे आहे, ओरिजिनल रेसिपी आहे. तर या सर्वजण खायला गरमागरम. हे आपलं चपातीचं पीठ होतं. याच्यामध्ये मीठ, थोडंसं गरा टाकलं आहे बारीक, आणि ओवा टाकला होता. मीठ चवीनुसार तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं हे करा. हे नंतर बारीक गरा टाकला आहे, सुजी, ओवा टाकला आहे. आता ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि मळून एका साईडला ठेवायचं. ह्याला खूप छान झाल्या होत्या, जबरदस्त लागत होत्या. म्हणजे असं गरमागरम खूप छान वाटत होत्या डाळबट्टी. कुणी कुणी घरामध्ये केलेलं आहे ते नक्की सांगा. आणि या सगळेजण खायला. आणि इंडिया जिंकले आपले, कसं वाटते? मस्त वाटतं ना? आणि पार्टी तर करायची यार उद्या जबरदस्त. एवढे फटांगडे फुटत होते ना इथे गुजरातमध्ये, तर अहमदाबादमध्ये जबरदस्त फटांगडे फुटत होते. हे पीठ मळून झालं की नाही की ह्याला असं, हे लाथिंबी असे लाटायचे. नंतर त्याला कशी फोल्ड करते आणि नंतर गोल करायचं आहे बघा. ते हे असं एकदम हे करायचं आहे, हलक्या हाताने फोल्ड करायचे आहेत, म्हणजे घडी घालायचे. नंतर असं गोळा पिठाचं गोल हे करतो ना तेल लावून, तसं परत हे करायचं आहे. आणि हलक्या हाताने असं खाली दाबायचं आहे, गोल करून वाफवायला ठेवायचे, स्टीम करायला ठेवायचे, म्हणजे शिजायला. हे परत दुसरं बनवते. असे एवढ्या भरपूर झाल्या होत्या. हे बघा, असं तेल लावून आपण कसं घडी घालतो चौरसमध्ये, तसं केलं आहे. परत त्याला असं गोल फिरवायचं आहे. हलक्या हाताने हे करायचे. ही प्रोसेस सगळी बघा, एकदम हलक्या हाताने करते. मस्त वाटलं होतं, पण छान झाली होती गरम गरम. त्यामुळे भाजी आणि चटणी वगैरे असते ना, खूप छान वाटलं असतं. आणि हे बघा, हे असं तर शिजवायला ठेवायचे आहेत. 7 बनल्या होत्या तर शिजायला ठेवल्या होत्या. 6 बनलेत. आणि एकीकडे तिने डाळ शिजायला ठेवलेली. डाळमध्ये मिक्स तिने घेतलेलं, मुगाची, तुरीची, मसूरची, अशी मिक्स डाळ घेतलेली शिजायला ठेवायला. त्याच्यामध्ये टॅमॅटो, कढीपत्ता, मिरची, लसूण हे टाकून हे केलेलं, शिजायला ठेवलेली होती. हे बघा, लसूण असं छोटंसं हे करून घेतलेलं. हे शिजवलेले ते वेगळं ठेवलेत. आणि व्यवस्थित बारीक गॅसवर, मध्यम गॅसवर ठेवायच्या, का जर आतून पण व्यवस्थित शिजल्या पाहिजेत. ही फोडणी देते आता डाळीला, परत शिजवते, परत फोडणी द्यायचे. थोडंसंच तेल हे केलं होतं. हे बघा, ह्याला आता हे असं परतून घ्यायचं आहे आपल्याला जरा हलक्या हाताने. आणि डाळ परत त्याच्यात धुतलेली त्याच्यात टाकायची. हे बघा, डाळ व्यवस्थित धुवून घेतलेली होती. तर पाणी ओतते. आता जेवढी शिट्टी तुम्हाला कशी पाहिजे, जास्त शिजलेली पाहिजे, कशी पाहिजे, तसं तुम्ही पाणी ओतून शिजवून घेऊ शकता. हे आता कट करते. एकन एक त्याचा लेअर सुटला आहे बघा. एवढं सुंदर वाटतं ना, मस्तच एक एक लेअर सुटला होता त्याचा. हे थंड झालं की कापून घेते. हे बघा, एक एक पदर सुटला आहे त्याचा, कसा मस्त आहे ना, छान. हे बघा, मस्त आहे ना. असे छोटे छोटे कट करत होते, मस्त वाटत होतं पण. आणि तळल्यानंतर तर पूर्णच असे ते हे सुटत होते त्याचे. हे बघा, हे पूर्ण हे कापून घेतलेत आता. तळल्यानंतर तर पूर्णच त्याचे पदर सुटत होते. आणि एवढे छान वाटत होते ना. आणि पूर्ण आतमधून शिजलेत बघा. हे एक पण असा कच्चा नाही राहिलेला. हे बघा, तोपर्यंत इथे डाळ शिजून झाली. याला परत आपल्याला तडका द्यायचा आहे. एकदम अशी जशी पाहिजे तशी व्यवस्थित शिजले. आता हे जे बट्टी आहे ती तळून घ्यायचे. हे बघा,
आणि जास्त पण अशी डार्क ब्राऊन नाही करायची. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा. आणि मध्ये मध्ये माझे व्हिडिओ 2 दिवस 3 दिवस येत नाही आहेत. मला खूपच कमरेचा त्रास झाला आहे, म्हणजे बसता पण येत नाही आहे आणि उठता पण येत नाही आहे. एवढं बेकार वाटतं आहे ना, मी यूट्यूबला व्हिडिओ नाही टाकत तर म्हणजे खूप बेकार वाटतं आहे. असं म्हणजे एवढं म्हणजे माझ्या खांद्याची पण सर्जरी सांगितली आहे. उजव्या खांद्याची माझे खूप हे होतं म्हणजे सर्वायकल पेन बोलतात ना, तसं झालेलं आहे. आणि कमरेला पण हे झालेलं आहे माझ्या. मला किती दवाखाने केले तर फरक काय पडतच नाही. हे बघा हे केलेत. हे बघा हे असे मस्त पदर असे सुटले, तेवढे छान तळले होते मस्त. हे एक साईडला डाळ परत फोडणीला टाकलेले आणि हे केले. सॉरी मध्येच खोकला आला होता. असे गरम गरम मस्त डाळबट्टी तयार झाली. छोट्याशा कपमध्ये तूप घेतलं आहे. हे बघा, याला मस्त अशी चुरायची. याच्यावरती डाळ तूप टाकून चटणी पाहिजे, पण नव्हती बनवली. पटापटा हे म्हणजे बनवलं होतं आणि वेळ झाला होता खूप, 3-4 वाजले होतं जेवायलाच. नंतर परत आम्हाला बाहेर आम्ही शॉपिंग करायला गेलेलो. इथे एक्झिबिशन आलं होतं, इथे गेलेलो. हे सगळे राजस्थानी लोणची वगैरे आहेत. तिखट गोड जे तुम्हाला पाहिजे. तिला राजस्थानी चटणी पण असते, तुम्हाला माहितीच आहे ती लसणाची. इथे ड्रायफ्रूट होते काश्मीरी. इथे हे दिव्यांचं वगैरे होतं हे सगळं. इथे कार्पेट वगैरे होते. इथे अगरबत्ती वगैरे धूपचं होतं. इथे ड्रेस होते अनारकली वगैरे. हे आता जे जास्त इंस्टावर चाललेत ना, ते होते सगळे इथे ड्रेस. तर हे मी घेतले होते. तर कोणते बसले होते कोणते नव्हते बसले. थोडं शरीर हेल्दी असलं की असं होतंच. ट्रान्सफरमध्ये होते ते मी माघारी दिले. पुन्हा ते ब्लू कलरचं होतं तोच मी घेतला होता. कोणते कोणते छान वाटत होते आणि कोणते नव्हते बरोबर वाटत, म्हणून परत माघारी दिले होते. हा तेवढा घेतलेला मी ब्लू कलरचा. किती सुंदर सुंदर कलर आहेत. सगळे साईजमध्ये इथे होते. शॉर्टमध्ये पण होते आणि लॉंग कुर्तीमध्ये पण होते आणि पुरा सेट पण होता इथे. इकडे सगळं लेडीजचंच होतं. जिथे बघेल त्या एक्झिबिशनमध्ये सगळं लेडीजचंच विकायला असते. हे ब्लू घेतलेलं, हे माघारी दिलं होतं. हा लाईट निळा वगैरे, हे सगळं 20-20 रुपयाचं होतं. खूप छान वाटते. आणि गर्दी तर एवढी असते ना, बायका बघायला नुसतं हेच करतात इथे आणि तेवढंच घेऊन पण जातात. हे बघा हे सगळं दिसतंय ते सगळं तुम्हाला ते 20 रुपयाला आहे. हे प्लॅस्टिक पण खूप छान आहे, की असं नाही की खराब आहे. मस्त वाटत होता. कसे वाटतात माझे व्हिडिओ नक्की सांगा. मला खूप म्हणजे असं बेकार वाटतं आहे की माझे व्हिडिओ येत नाही आहेत. का तर मला बसायला उठायला पण असं जमत नाही आणि हाताने पण माझ्या खूप हे होतं आहे. उजव्या हाताने मी काहीच करू शकत नाही. साधा मी एक चपाती लाटायला घेतली तरी माझं असं कंबर अशी उभी राहून देत नाही आहे मला, इतकं माझं हे झालं आहे. खूप दुखते आणि एक साईडूनच दुखते, जास्त असं नाही, एक साईडूनच दुखते. किती मस्त मस्त आहे बघा. हे छोटे डब्यापासून मोठ्या डब्यांपर्यंत आहे. चटणी वगैरे ठेवायला मस्त वाटतं आहे. पिकनिकला वगैरे छोट्या डब्यातून चटणी न्यायला वगैरे छान होतं आहे. हे ज्युसर वगैरे होतं हे सगळं. लहान मुलांचं सगळं बाहेर घेऊन जाऊ शकतो असे टिफिन छोटे होते. हे साबणाचे बॉक्स वगैरे हे सगळं होतं. हे बघा हे स्पून वगैरे. जे आपल्याला नाही आठवत ना, ते तिथं गेलं आठवतं ना, असं वाटतं हे घेऊन जायला पाहिजे असं होतं. एवढं सुंदर वाटतं इथे गेलं की. इथे सगळं छोट्या मुलांचे बुक्स वगैरे, कलर पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर हे सगळं होतं इथे. परत हे मी सगळं घेतलेलं कुंडी वगैरे. हे कशी वाटली दालबट्टी नक्की सांगा.